नमस्कार, मी अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. भरीत कसं करायचं, अगोदर वांगं भाजून घ्यायचे. तर त्यासाठी मी असे कट मारून घेणार आहे. मधून असं कट मारायचं. आतमध्ये चेक करायचं, कारण खराब पण असतं नाही. मोठं वांगं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. थोडंसं खलबत्त्याने ह्याच्याने मी थोडंसं फक्त असं हलकंसं तोडून घेणार बघा, ह्या पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये भरायचं. मी 3 तुकड्यात हे केले, पाहू शकता. असं आतमध्ये भरून ठेवायचं. लसणीचा स्वाद पूर्ण आपल्या वांग्यामध्ये व्यवस्थित लागतो. आता याला काय करायचं, ऑइलनी थोडंसं ग्रीस करून घ्यायचं. असं अशा पद्धतीने पूर्ण ऑइल लावून घ्यायचं. तुम्ही बोटाने लावू शकता, ब्रश असेल तर ब्रशनी असं ग्रीस केलं तरी चालतं. अशा पद्धतीने लावून घ्यायचं. करपट असा वास येत नाही तेल लावल्यावरती वरून. आता साल कसं काल पडते तर त्याचा असं करपट वास येतो. हे 2 टोमॅटो घेतलेत मी, त्याच्याबरोबरच भाजून घेणार आहे. अशा पद्धतीची जर तुमच्याकडे जाळी असेल तर ती घ्या, नाहीतर असंही गॅसवरती भाजलं तरी पण ते भाजलं जातं. आता गॅस चालू करते. हे ठेवायचं आणि ह्याच्यावरती आपण हे वांगं घेतलं ते भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. फास्टवरती आपल्याला याला भाजायचं नाही आहे. आणि 2 टोमॅटो घेतलेत, त्यालाही असे कट मारून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित स्टीम लागते. थोडेसेच मारायचे, हे पाहू शकता. असं थोडंसंच कट मारून घ्यायचे आणि हेही ह्याच्याबरोबर भाजून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने मी वांग्याला भाजून घेतलं आहे. ते ऑइल बघू शकता आतून कसं तेल सुटलं आहे. आता आपलं होतच आलं आहे. अशा पद्धतीने बारीक गॅसवरती त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. टोमॅटो पण भाजून झालेत, बघू शकता. टोमॅटो पण व्यवस्थित आपल्या हातपर्यंत व्यवस्थित भाजले गेलेत. वांगं भाजण्यासाठी मला बरोबर 10 मिनटं लागली. जास्त फास्टवरती नाही वांगं भाजून घ्यायचं. आतपर्यंत व्यवस्थित असं भाजलं जात नाही, कच्चं राहतं. वांगं छान असं बघून घ्यायचं, काळावालं. आता वांगं पण आपलं भाजून झालं आहे. टोमॅटो भाजून घेतलेलं आहे. याची वरची साल काढून टाकायची. आणि त्याच्या देठाची बाजू पण काढून टाकायची पूर्ण मी काढून घेते. त्याच्या देठाची बाजू पण अशी कट करून घ्यायची.
टॉमॅटो कट करून घ्यायची. जास्त जर ह्याच्यामध्ये बिया वगैरे असतील तर सेपरेट करून टाकायचे. अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते. टॉमॅटो वांग्याबरोबर भाजले ना हलकेसे, जास्त नाही, हलके भाजून घ्यायचे, लगेच भाजले जातात. त्याची चव पण छान वेगळीच लागते. अगदी धाब्यावर वगैरे भेटतं असंच वांग्याचं भरीत होतं हे. टॉमॅटो कट करून घेतले. आता वांगं थंड झाला की वांग्याला पण मी करून घेणार आहे. तर आता मी तडक्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. कांदा घेतला मी 2 घेतले मोठ्या साईजचे, जरा कांदा जास्त घ्यायचं. कोथिंबीर आणि कढीपत्ता, मिरची आणि 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. भाजून घेतलेला टॉमॅटोचे मी कट मारून घेतले. इथे मी हळद अर्धा चमचा, गरम मसाला पाव चमचा आणि घरगुती मसाला 1 चमचा मी घेतला आहे तिखटवाला. तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण इथे मी 2 मिरची घेतल्या. आम्ही जास्त तिखट नाही खात, त्याच्यामुळे 2 मिरची तिखटवाली नाही आहे. आता तडक्याची आपण तयारी करूया. वांगं पण थंड झालं आहे. आता मी याची साल काढून घेते. पूर्ण याचं मी वरची साल काढून घेतले. पाहू शकता याच्यामध्ये ऑइल पण किती निघालं आणि ह्याच्यामध्ये लसूण पण पाहू शकता. आणि आतपर्यंत व्यवस्थित असं भाजलं गेलं. बारीक गॅसवरती भाजलं, व्यवस्थित भाजलं घेत जातं. फास्टवरती भाजला तर वरचं कवरच फक्त तुम्हाला काळसर दिसेल. तर अशा पद्धतीने भाजून घ्या. आता मी ह्याला असे कट करून फक्त घेणार आहे चाकूने, थोडंसं मॅश करून घेणार आहे. जास्त वेळ काही करायचं नाही त्याला, जास्त लगेच असं कट होतं. लसूण पण त्याबरोबरच मी असं कट मारून घेणार आहे. पूर्ण लसूणचा स्वाद ह्याला लागलेला आहे वांग्यामध्ये व्यवस्थित. आता मी कढई गरम करत ठेवली. थोडं तेल टाकून घेते मी त्याच्यामध्ये. कांदा भाजेल इतपतच तेल टाकायचं. आता मी याच्यामध्ये एक लसूण चेचून घेतले, ती टाकते, कारण आपण वांग्यामध्ये पण भरलेली, तिचाही स्वाद उतरतं. पण एक तडक्यामध्ये टाकून घ्यायची. 2 बारीक अशा आडव्या कापलेल्या 2 मिरच्या, तिखटवाल्या नाही आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखटही घेऊ शकता. 10-12 कढीपत्त्याची पाने. आता हे छान भाजले. आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते. आणि थोडीशी ह्याच्यामध्ये तडक्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. चव छान येते, ट्राय करून बघा. कोथिंबीरचा पण फ्लेवर याच्यामध्ये उतरतो छान. मला आता बारीक गॅसवरती व्यवस्थित असं कांदा मऊ होईपर्यंत मी भाजून घेते, फ्राय करून घेते. कांदा आता व्यवस्थित भाजला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो काय अगोदरच भाजलेलं आहे, त्याच्यामुळे काही 2च मिनटं लागतं त्याला भाजून घ्यायला. लगेच भाजलं जातं. डब्यासाठी वगैरे देण्यासाठी असे वांग्याचं भरीत छान होतं. आता वांगी छान मिळतात मार्केटमध्ये. व्यवस्थित कोवळी बघून घ्यायची, जास्त बिया वगैरे नसाव्यात त्यात. व्यवस्थित भाजून घ्यायचं. एकदा नक्कीच ट्राय करा, खूप छान लागतं. अगदी झटपट तयार होते. आता आपले हे झाले भाजून.
आता मी गरम मसाला, हळद आणि तिखट घेतलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करायचं. अगदी 1 मिनटं, जास्त वेळ लागत नाही भाजीला. वांगं भाजेपर्यंत आपण बाकी पूर्वतयारी करून ठेवली ना की अगदी 10 ते 15 मिनटांमध्ये भाजी तयार होते. आता ह्याच्यामध्ये मी वांगं भाजलेलं ते टाकून घेते. वांग्याचं भरीत खायला खूप छान लागते. किचकट वाटतो पण किचकट नाही आहे, पटकन होऊन जातो हा. याच्यामध्ये लसूणचं वगैरे फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही कधीही वांग्याचं भरीत करताय तर त्याच्यामध्ये असं कट मारून लसूणीच्या पाकळ्या तुम्ही जितक्या भरू शकता ते भरू शकता तुम्ही. असं काय नाही की 2-3च भरायला पाहिजे, तुम्ही 5-6ही भरू शकता व्यवस्थित आतमध्ये. आता याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकून घेते. मला मी 2 ते 3 मिनटं झाकून मारून ठेवणार आहे. पाहू शकता छान अशी स्टीम येणार आहे. आता आपलं भरीत तयार झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कूट टाकून घेणार आहे. तुम्ही कूट असं आवडत असेल तर टाका, नसेल नाही टाकलं तरी काय हरकत नाही, असंही छान लागेल. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. पण थोडं तरी कूट टाकलं ना टेस्ट छान येते याची. वांग्याचं भरीत करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडं तरी कूट असावं. कूट टाकून मी 1च मिनटं त्याला फक्त झाकण मारून ठेवलं, कारण कूट सगळं व्यवस्थित मिक्स आणि स्टीम लागावी. आता आपलं वांग्याचं भरीत तयार झालं. बस गॅस बंद केला मी. आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. कसं वाटलं आजचं माझं वांग्याचं भरीत केलेलं? रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. खूप छान टेस्टी लागतं, नक्कीच करून बघा. झटपट असं तयार होतं वांग्याचं भरीत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. रेसिपी आवडली तर नक्कीच सांगा आणि नक्की ट्राय करून बघा घरी. बाय.